नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण एकदम 5 ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते डायरेक्ट कपड्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 13.5, छातीचा भाग आहे तो आपला 10.5ची घडी आहे. स्लीवची लांबी आहे 5.5 इंच, मुंडा 5.5, त्याच्यानंतर गळा रुंदी 2.25 आणि 3.25 इंचाचा शोल्डर आहे. पुढचा गळा पण 5 इंचाचा आहे. पाठीमागचा गळा जो आहे तो 8.5 इंचाचा आहे. तर बघा, मी आता एकदम 5 ब्लाऊजचे आहे ते जसे आहे तसे विदाऊट काटाच्या बाजूवर ते टाकून घेतलेले आहेत. ही जी तुम्हाला दिसते बाजू ती बिना काटाची बाजू आहे कपड्याची, आणि त्याच्यावरती आपण पहिल्यांदा स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर अगदी उत्तम भाग आहे. जर पेपर कटिंग नसेल तर तुम्ही याची डबल आणखी एक फोल्ड घडी करून घालू शकता आणि त्याच्यावर तुम्ही स्लीवची मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा, अगोदर काय केले, मी 5 पीस आहे ते एकमेकावरती ठेवून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं सरळ करून घ्यायचे. पीस जे आहे थोडंसं वाकडे तिकडे आहेत, थोडेसे कोपऱ्यात, तर त्याला तुम्हाला थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती मी आता काय करणार आहे, स्लीव्ज आपली 5.5 आहे त्याच्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून एक मार्किंग करून घेतले आणि त्याच्यावर आता आपण पेपर कटिंग ठेवून मी स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. तर 1 इंच दुमडपट्टीसाठी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि विदाऊट काटाची बाही असल्यामुळं ते 1.25 इंचाचं दुमडपट्टीचं मार्किंग सोडून दिलेलं आहे मार्जिन. असे 1.25 इंच एक्स्ट्रा कपडा साध्या बाहीमध्ये कट करताना जादा घ्यायचा असतो. आता काय करूया, आता जी आपण बाही कट केलेली आहे ती बाजू समोरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि कपडा जो आहे तो हातरून घेतलेला आहे. आता एकावरती एक पीस ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर एकूण 5 ब्लाऊज आहेत आपलं. तर एकावरती एक ठेवता आहे आणि कपडा जो आहे एकदम सुळसुळीत कपडे आहेत त्यामुळं कपडा इकडे सरकतो. त्यासाठी तुम्हाला अगदी काटेकोरपणे आपल्याला त्याची व्यवस्थित एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे. आणि आता या कपड्याची आपल्याला 10.5ची घडी घालणार आहे. म्हणजे आपली 38 इंचाची छाती आहे, त्याच्यामध्ये 4 इंच मिक्स केल्यानंतर आपलं 41 इंच भरतं आहे. तर आपण 10.5ची घडी घालणार आहे. तर बघा, ही घडीवर टाकलेली आहे आपण. तर घडीवरती 10.5 इंच कपडा आपण घेतलेला आहे. उंची 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन पाठीमागच्या दुमडपट्टीसाठी टाकायचं आहे आणि फ्रंटचा भाग आहे तो 2 इंचांनी कमी टाकायचा ब्लाऊजच्या उंचीपेक्षा. ब्लाऊजची उंची 13.5 आहे, तर फ्रंटचा भाग 11.5 टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा आपला 5चा आहे तो टाकून घेतला आहे. गळा रुंदी 2.25ची टाकली आणि पाठीमागचा गळा 8.5चा टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर उरलेला शोल्डर जो आहे तो आपण 5.5 ते 5.25 इंचाचा पूर्ण शोल्डर टाकला होता. मुंडा 5.5 इंचाचा टाकला आहे. पुढच्या मुंड्यातून 1.25 इंचाचा मार्किंग केलेलं आहे आणि मागच्या मुंड्यातून 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे. आता गळा आपण दोन्ही गळे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि मुंडा बघा, पाठीमागचा मुंड्याचा भाग आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे. एकावरती एक 5 ब्लाऊज ठेवून घेतलेले आहेत आपण. आणि आता कटरीचा जो गोलाई दिलेली आहे आपण 2.5 इंचावरती, तर ते अगोदर कट करून घेतली आणि नंतर थोडासा कपडा फिरवून पुढच्या मुंड्यातून कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. फ्रंटचा भाग आपला संपूर्ण कट करून झालेला आहे. आता इकडं साईडला जो कपडा उरला आहे त्याची आपल्याला 6.5 इंचाची पट्टी आपल्याला अगोदर पाहिजे. म्हणजे आपलं क्रॉसपट्टी आपण इथंच काढणार आहे, फुल क्रॉसपट्टी काढणार आहे 6.5 इंच आणि 5.5 इंच अशा पद्धतीमध्ये. तर 6.5ची घडी घालायची आणि खालच्या बाजूने अर्धा इंचाचं आतल्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आणि 6.5 आणि 5.5 इंचाची क्रॉसपट्टी कट करून घ्यायची.
तर बघा अशा क्रॉसपट्ट्या रेडी झाल्या आहेत. आता क्रॉसपट्ट्या जिथं कट केल्यात आपण तिथं साईडला आपल्याला थोडासा कपडा उरतो आहे. तर तिथं जर कपडा जास्त असेल तर एखादी गोट पायपिंगसाठी पट्टी काढून घ्यायची आहे तुम्हाला 1 ते 1.5 इंचामध्ये. आणि आता काय केले बघा, जो काही कपडा राहिला आहे मुंड्यामध्ये, जो इकडल्या बाजूला राहिला होता आणि तिकडं आपला कटोरीतला कपडा आहे, तर तो कपडा एकमेकावरती ठेवून घेतला आहे आणि कटोरीचं पेपर कटिंग ठेवून त्याच्यावरती मार्किंग करून ती कटोरी जी आहे ते आपण कट करून घेतलेली आहे. तर बघा अशा एकदम सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब